श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरुनाथाय नमहा. परमपूज्य माननीय सद्गुरु श्री शंकर महाराज हे रूढीपलीकडील एक सत्पुरुष होते. त्यांनी 1947 मध्ये मे महिन्यामध्ये दुर्गाष्टमीला पुणे येथे आपला देह ठेवला. त्यांचे समाधी मंदिर पुणे येथे सातारा रोड धनकवाडी या ठिकाणी आहे. आपल्या अंतरंगातील परमेश्वर शंकर जागा कर, त्याचा शोध घे. आपली सर्व व्यावहारिक सांसारिक कर्मे त्या परमदयाळू परमेश्वरानेच आपणाकरता नेमून दिलेली आहेत. होता होई तो अहंकार विरहित ती करण्याचा मनपूर्वक तू प्रयत्न कर. हे करत असताना तो परमसद्गुरु तुला निश्चितपणेच मदत करेल. याप्रमाणे त्यांची शिकवण होती. त्यांचे परमशिष्य डॉक्टर धनेश्वर अहमदनगर हे 40 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांच्या सहवासामध्ये होते. श्री महाराजांनी त्यांना सर्व सिद्धींचा प्रत्यक्ष अनुभव देऊन त्या सर्व सोडायलाही लावलेल्या होत्या. त्यांनी अखेरच्या काळात म्हणजे जुलै 1977 मध्ये तारीख 1 रोजी जमखिंडी येथे विठ्ठल मंदिरामध्ये सद्गुरु या विषयावर एक प्रवचन दिलेले होते. श्री शंकर महाराज सद्गुरूंच्या कृपेने ते आपणा सर्वांकरता आत्ता सुद्धा उपलब्ध आहे. ही कॅसेट ऐकताना सुरुवातीच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचे असे निवेदन आहे. त्याची सुरुवात बायको माहेरी गेली म्हणजे मग तिच्या आठवणीने आपले हृदय भरून येते. तसे हा शब्द आपण ही कॅसेट ऐकताना आपल्या जीवाचे कान करून आपल्या सद्गुरूचे स्मरण करून जास्तीत जास्त एकाग्र होऊन शब्दाला मंत्रांचे सामर्थ्य म्हणजे काय असते याची प्रत्यक्ष अनुभूती तुम्हाला या पॉजमध्ये घेईल. डॉक्टर धनेश्वर आणि शंकर महाराज हे त्या क्षणाला जे एकरूप झालेले होते त्याचा प्रत्यय या कॅसेटच्या रूपाने या शब्दांच्या रूपाने आपल्याला निश्चितपणे मिळेल असा मला विश्वास वाटतो. मी शशिकांत देव, बिबेवाडी, पुणे 37. डॉक्टर धनेश्वरांच्या सहवासात 1974 ते 80 या काळामध्ये माझा त्यांच्याबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाचा अतिशय उत्तम योग आला. त्यांच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आनंदाकरता आणि महाराजांची प्रत्यक्ष शिकवण आणि महाराज म्हणजे काय होते किंवा शंकर महाराज हे रूढीपलीकडील कसे होते याचे निवेदन आपल्याला या कॅसेटद्वारे नक्की मिळेल. तुम्हाला ही कॅसेट ऐकताना नक्कीच त्याची अनुभूती येईल अशी मला खात्री आहे. आता आपण श्री धनेश्वरांचा आवाज हा प्रत्यक्ष ऐकूया. धन्यवाद. शिशु आणि गुरुनाथ या दोन्ही शब्दांचा अर्थ श्रीगुरु चिपळी होतो जो ठाई. त्याला उदाहरण म्हणून त्यांनी कसं दिलं की नाना कापूर आणि परिमळ दोन्ही मिळून एक कापूरच.
ना तरी गोडी आणि गुरु उजळूच येते. म्हणून गुरुदेवांना नमस्कार करून गुरुदेव स्वरूप तुम्ही सगळे जे आहात त्या तुम्हाला वंदन करून जे काय मला थोडंसं तुमच्यापुढे बोलायचं होतं आणि तुम्ही गोड करून घ्यावं ही पहिल्यांदा विनंती करतो. गुरुचं महात्म्य किंवा गुरुचं वर्णन किंवा गुरुच्या स्वरूपाचं वर्णन हे शब्दाच्या पलीकडची गोष्ट आहे. तरी सुद्धा नाम ठेवावं ते मला ते पटत तर अशा कधी जे सर्व सद्गुरु स्वरूप तुम्ही माझे मायबाप आहात आणि लेकराला सांभाळून घ्यावं ही पहिल्यापासून विनंती करून आणखी जे शब्दात येणार नाही असं सद्गुरूचं स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगणार आहे. नवीन असं मला काहीही येत नाही हे पहिल्यापासून सांगतो आणि म्हणून यांनी काय विशेष सांगितलं हा विचार तुम्ही मनात येऊ देऊ नका. माझं पदस्थ माझं काहीही नाही. वाङ्मयाशी किंवा परमात्म्याशी काळीमोड झालेला मनुष्य मी आहे. परंतु गंमत अशी काळीमोड झाली तरी स्मृती कायम आणि स्मृती कायम असल्यामुळे गंमत अशी की आपण प्रपंचामध्ये किंवा नेहमी व्यवहारामध्ये पाहतो की बायको माहेरी गेली म्हणजे तिची आठवण जास्त होते. तसं सद्गुरू हा आपल्या सृष्टीसमोरचा नाही झाला म्हणजे मग त्याच्या आठवणीने हृदय सारखं बसलं. अशा तऱ्हेचा तो सद्गुरू त्याचं वर्णन आपण कसं करावं वाढलं नाही ह्या ठिकाणी शब्द होईल. परंतु म्हणून स्वतःचं काही एक न सांगता स्वतःच्या आठवणी स्वतःचे अनुभव हे सगळे बाजूला ठेवून ज्ञानेश्वर महाराजांनी जे कुठे वर्णन केलेलं आहे तेवढंच मी आपल्या पुढे सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलं आता उपाय मन वसंत जो आज्ञेचा आहे वसंत अवतारची जो मृत्यू काढून आता आज्ञेचा आहे वसंत म्हणजे काय हो. आज्ञा म्हणजे तरी काय हो तर मूळ जो काही नाही अशा स्वरूपामध्ये की शब्दातही सापडत नाही कोणत्याच गोष्टीमध्ये सापडत नाही. आपल्याला ज्याचं ग्रहण करता येत नाही काही न होणे हाच ज्याचा धर्म आहे असा काही नाही या स्वरूपातला की आत्मयाची विशेषाची नावे आत्मत्वही न सहावे किंबहुना न व्हावी कोणीची या अशा सद्गुरूचं वर्णन कसं करायचं आणि ते किती अवघड असेल त्याचा आपण विचार करा. तर असा आत्मत्वाच्याही पलीकडे असणारा तो सुखे सुखभरे सुखरूप असं ज्याचं स्वरूप आहे तो सद्गुरू काय करतो की मुक्तिमोतियाचा मोडवणी माया पिंडू मुक्तिमोतियाचा गोगरू जेविता तो श्री गुरु त्याला नमस्कार आपण करतो. ही माया म्हणून आपण जे समजतो हा एक हत्ती आहे म्हणून त्यांनी म्हटलं आणि हा हत्ती म्हणून त्याच्या गंडस्थळातली मूर्ती हीच मुक्ती आहे की आपल्याला देणारा असा हा गुरुचा स्वभाव आहे. आणि मग पुढे काय म्हणतो
की त्याच्या मनात असो का नसो, पण त्यांनी असं नसतं. त्या नजरेने पाहिलं तर तुम्ही बंधनात आहात, त्या बंधनातच तुम्ही मुक्त आहात ही तुमची भावना आपोआप, तुमची बंधनं ही मुळी मुक्तिरूप व्हायला लागतात. दयाचे अपांग पाते बंधू मोक्षपणे आते, भेटे जाणते जियापाशी. तुम्ही ज्ञानी असा की अज्ञानी असा, लोखंड हे लोखंड अत्यंत हीन धातू, परंतु तरीच त्याचा लागला म्हणजे त्या लोखंडाचं सोडून होतं. परंतु ही सुद्धा उपमा गुरुच्या आणि आपल्या एकमेकाच्या सहवासाला किंवा स्पर्शाला किंवा दृष्टीपाताला ती सहन होत नाही, ती कमी पडते. गंमत अशी आहे की परीस लोहाला लागला तर त्याचं सोडणं होतं, पण परीस काही होत नाही. परंतु गुरुच्या सहवासाचं, गुरुच्या स्पर्शाचं, गुरुच्या दृष्टीचं महत्व असं आहे की गुरुची नुसती दृष्टी पडली तर ते गंमत अशी की दयाची कृपा सगळी जीव हा ठाओ वेळी पाखाळे, हे शिवपणाही ओवळे अंगी मुलगी. शिवपणाच्याही पलीकडे तो येऊन बसत. दयाची सावाळे जीव ब्रह्म उपरील आहे, ब्रह्म तृणातरी जाये उदासे घेऊ. ब्रह्म हा एकंदर सगळ्या सृष्टीचा बीजभाव हा ब्रह्म आहे. परंतु त्या बीजभावाच्याही पलीकडे जे काही न असणं हे जे आहे हे सद्गुरूचं स्वरूप आहे. त्यालाच परात पर म्हणजे एक, आणि त्याच्यापासूनच निराळे त्याच्यापेक्षा वरती काहीतरी जे आहे तो परात्पर हे गुरुचं स्वरूप आहे. आणि पुन्हा कसं आहे की त्याच्या ठिकाणी सगळे भाव आहेत. नमस्तुभ्यम अनंताय गुरुवितर्क्यात्मकर्मणी निर्गुणाय गुणेशाय सत्वस्थायचं सांप्रतम. सगळ्या विरुद्ध गोष्टीचं एकच ठिकाणी आहे, कुठे नाहीही आणि सर्वत्र आहेही. आणि चालू क्षणात तो आहे सांप्रत. आणि तरी पण इतकं जरी असलं तरी गंमत अशी की चांदणी प्रकाशाची पांगुरला द्वैत गुणीचे, तरी उघडेपण नवचे चांदाचे जगा. जो हा उघडू की न दिसे, जो हा उघडू की न दिसे प्रकाशू परी न प्रकाशे. गंमत अशी की ह्या ज्या ओव्या सद्गुरू स्वरूपात घेतल्या, ह्या नासदीय सूक्तात जे म्हटलेलं आहे ना, त्या नासदीय सूक्ताच्या पहिल्या 2 श्लोकावर आधारलेल्या ह्या गुरु स्वरूपाच्या ओव्या आहेत. जो हा उघडू की न दिसे प्रकाश उपरी न प्रकाश, असं ते पणेची नसे कहुनीकडे. तो आहे सर्वत्र पण नाहीपणाने सगळ्या ठिकाणी आहे. आता ह्या एकमेकाच्या विरुद्ध गोष्टी आहेत आणि ह्या एकमेकाच्या विरुद्ध गोष्टीचं आपण आपल्या मर्यादित बुद्धी सामर्थ्यानं आकलन करायला पाहतो. परंतु हे आकलन आपल्या मर्यादित बुद्धीला होऊ शकत नाही. म्हणून खुद्द ज्ञानेश्वरांनी सुद्धा काय सांगितलं की म्हणून या बुद्धीत्यागे वंदिनी देवोगी. बुद्धीचा त्याग केला आणि मग देवोगीला वंदन करता आलं नाही. तर बुद्धीचा त्याग करणं ह्याचं लक्षण म्हणून महादेवाच्या देवळामध्ये नंदी असते. नंदी म्हणजे बैल. बैल आपण निर्बुद्ध माणसाला म्हणतो. ह्या निर्बुद्ध म्हणजे खरोखरी आपली व्यवसायात्मिका जी बुद्धी आहे,
प्रपंचामध्ये ज्या तऱ्हेने आपण बुद्धी वापरतो त्या बुद्धीचा त्याग कार्यकारण भाव सारखा आपण त्या बुद्धीच्या डोक्यावर लादित असतो आणि त्या कार्यकारण भाव इथे मुळीच वावरू शकत नाही. कार्यकारण भावाच्या पलीकडची ही गोष्ट आहे, त्यामुळे बुद्धीला आकलन होत नाही. असं हे गुरुचं स्वरूप आहे. म्हणून बुद्धी त्यागी यावर निली देऊ असं त्यांनी ज्ञानेश्वरांनी सांगितलं. तसंच आपल्या ह्या मर्यादित बुद्धीला ते आकलन होत नाही, म्हणून आपण ते नाही म्हणून म्हणतो. बर, तर आता पुढे काय म्हणतात ते की आता जो तो ही शब्दी किती मिळवू अनुमानाची मांदी हा प्रमाणा हो निधी कोणाही कोणतंही आपण प्रमाण म्हणजे कार्यकारण भावाचं आपण जे अपोहन म्हणून ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे अपोहन हे कार्यकारण सारखं कार्यकारण लावी बसण्याचं जी बुद्धी आहे, जो विचार आहे, जी पद्धती आहे त्याला अपोहन म्हणतात. तर हे अपोहन सोडून देऊन आणखी नंतर मग पुढे जावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी प्रमाण आणि प्रमेय, प्रमाण मांडायचं आणि प्रमेय साधायचं. परंतु इथे काय असतं की प्रमाणाची परिसरी ते प्रमेयाची आविष्करे नवल वेचू दिवे झुले काही ना पडले. असं विशिष्ट गंमत अशी आहे की जो सर्वव्यापी आहे तोच म्हणतो मी काही नाही. एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत ना. ह्या गोष्टीचं आकलन करायचं म्हणजे कार्यकारण परंपरा लावता येईल. एकमेकाच्या विरुद्ध गोष्टी होतात. का पूर्णते तरी आधारू तरी सिंधू जैसा दुर्भरू तैसा विरुद्धा पाहून येऊ याच्या घरी. एकमेकाच्या विरुद्ध गोष्टी एकत्वानं त्या ठिकाणी नांदतात. अंधार जर सूर्याच्या पुढे गेला तर तो अंधार राहील का? तसं मी पापी आहे, मला काही कळत नाही, अज्ञानी आहे, आमचं समजू असा जरी आपण असलो तरी जी ओहोळे हेच करावे गंगेचे अंग टाकावे मग ते गंगा नव्हे तरी काय. आणि गंगा ह्या गोष्टीचा कधी विचार करीत नाही की ही नदी येऊन मिळाली आहे का विहिरीचं पाणी. विहिरीचं म्हणजे गटाराचं. दोन्ही पाणी जरी मिळाले गंगेला तरी त्याची गंगाची. असं सद्गुरूच्या जवळ लहान मोठं दैवंत कनकाची या दाना न कडसी गोड दाना असा गुरुचा स्वभाव. दैवत कन तुम्ही फक्त तुमच्या ठिकाणी अगदी अनन्यता निर्माण झाली म्हणजे तो तुमच्यातच आहे, तुमच्यापासून दूर नाही. आपली निष्ठा वस्तू काहीही जरी असली तरी सुद्धा त्या निष्ठा वस्तूला महत्व नाही. आपली निष्ठा कशी आहे याला महत्व आहे. आपली निष्ठा कशी आहे याला महत्व आहे. द्रोणाचार्यासारख्या अभिमानी ब्राह्मणांनी कोळ्याच्या मुलाला सांगितलं की तू क्षत्रिय नाहीस म्हणून मी तुला विद्या शिकवित नाही. परंतु त्या कोळ्याच्या मुलाची निष्ठा अशी होती की मी विद्या शिकवेन तर द्रोणाचार्य यांच्या जवळच. आणि त्या निष्ठेनं त्यांनी मातीची प्रतिमा केली द्रोणाचार्यांची आणि त्याच्याजवळ आपल्या निष्ठेनं त्या द्रोणाचार्य त्या मातीच्या प्रतिमेमध्ये उत्पन्न करून आणखी त्याच्याजवळ विद्या शिकला आणि प्रत्यक्ष द्रोणाचार्यांनी
विद्या शिकवलेला अर्जुन त्या अर्जुनाचा पराभव केला. म्हणजे निष्ठा वस्तू का आपली निष्ठा, कोणतं जास्त महत्वाचं आहे? आणि आपल्याला असं वाटतं की निष्ठा वस्तू जेवढी मोठी असेल तसं आपल्याला फळ मिळेल. तसं नाही. आपली निष्ठा किती मोठी आहे याच्यावर आपल्याला फलप्राप्ती. आपली निष्ठा जर नसली, आपली निष्ठा निसरडी असली तर गुरुच्यापासून काहीही फायदा होत नाही. गुरु आणि आपण हा संबंध असा आहे की आरसा आणि मुखी, आरसा आणि मुखी एकच आहे. ही मुखी म्हणजे आठवण, माहिती, जाणे मुख. गुरु जाणतो की हा आणि ही एक आहे, परंतु आम्ही ते पत्करायचा मानित नाही. गुरु आणि आम्ही निर्णय आहोत. गुरु आणि मी एकच आहे. ही जेव्हा निष्ठा किंवा श्रद्धा तुमच्या ठिकाणी उत्पन्न होईल तेव्हा गुरु तुम्हाला एकंदर गुरुला चरण स्पर्श करता येतील नाही तर पाय सुद्धा लांबच राहतात. गुरुचे पाय सुद्धा, पायाला हात लागत नाही तर मग गुरुपद कुठं आलं? निष्ठा वस्तू ही जी आहे, आता गुरुदेव जे आहे त्या गुरुदेवांना तुम्ही एक व्यक्ती म्हणून तुम्ही एकंदर त्यांच्याकडे पाहता आणि त्यांनी दिलेलं नाम म्हणा किंवा नेम म्हणा त्यांचं पालन करता. परंतु त्या नियमामध्ये आणि नामामध्ये, नामावर किंवा नेमावर तुमची खरोखर निष्ठा आहे का हे प्रत्येकाला तपासून पाहावं. त्याच्यात गुणदोष आपले आपण जितके समजू शकतो इतका दुसरा कोणीही समजू शकत नाही. म्हणून ज्याची त्यांनी आत्मपरीक्षण करणं, हे आत्मपरीक्षण करणं हेच गुरुची सेवा किंवा मदत. गुरुला, गुरुच्या कामामध्ये गुरुला मदत अशा तऱ्हेनं आपण करू शकतो. आणि आपली निष्ठा पक्की करणं ह्या कामाला मदत सद्गुरू करीत असतात. गुरुसेवा गुरुसेवा म्हणून आपण म्हणतो ती खरोखरी आपण गुरुची सेवा करू शकतो का? नव्हे. गुरु हलके हलके आपल्या अंतःकरणावर काम करून अंतःकरणामध्ये बदल करीत 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 हे द्वैताचं बीज आहे, हे द्वैताचं बीज निर्बीज करून टाकतो. आणि ह्या निर्बीजकरणामध्ये, हे निर्बीजकरण जे आहे ती गुरु आपली सेवा करतो. जसं एक शिल्पकार असतो आणि शिल्पकार एखादा चांगला घट्ट लवकर न फुटणारा आणखी फोडायला अत्यंत कठीण असा दगड पाहिल्यावरच मग त्याचा पुतळा तयार करायची इच्छा करतो. आणि त्याच्यामध्ये पहिल्या प्रथम याच्यामध्ये कोणता पुतळा तयार होईल, काय तयार होईल ह्याचा विचार शिल्पकार करतो. तसं सद्गुरू सुद्धा त्रिगुणाच्या कॉम्बिनेशननी जे एक शरीर तयार झालं, त्रिगुणाच्या युक्तीने एकत्र संयोगानं जे शरीर झालं याच्यापासून मला काय करता येईल हा सद्गुरू विचार करून पहिल्या प्रथम मग कामाला लागतो. सद्गुरू कामाला लागतो आणि तुमच्या त्या जी तुमची त्यावेळची जी स्थिती असते त्यावेळच्या स्थितीतून हलके हलके घडवीत 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 तो आपल्या गुरुची मूर्ती तुमच्यामध्ये निर्माण करतो. आणि त्याचा गुरु तो एकच असतो, तसं तुम्ही आणि ते एकच होत. तर आता व्यवहारातल्या दृष्टीनं आपण काय करतो की आता इथे विठ्ठल मंदिर आहे, या विठ्ठल मंदिरामध्ये काळ्या दगडाची मूर्ती घडवली आहे. त्या घडवणाऱ्यांनी आपली सगळी कला त्या दगडामध्ये ओतलेली आहे आणि त्या कलेला आपण विठ्ठल असं म्हणतो.
तसं गुरुची सगळी कला त्याच्यातून शिष्य निर्माण होतं. तर गुरुची कला शिष्यामध्ये दिसते. म्हणून गुरुचं प्रतिबिंब हे गुरुची व्यक्ती नसून त्याची कला आहे. आणि त्या कलेला आपण वंदन करतो. असं गुरु सुद्धा आपल्यावर सेवा करून, आपली सेवा करून हलके हलके आपल्या अंतःकरणावर काम करीत आणखी सत्यशेवटी आपलं अंतःकरण इतकं अद्वैत स्थितीला नेऊन सोडतो की सत्यशेवटी आपण विसरून जातो की आपण द्वैतात आहोत किंवा अद्वैतात आहोत हे सुद्धा विसरून जातो. म्हणजे अद्वैतात सुद्धा द्वैताची जाणीव असते. ती जाणीव सुद्धा काढून टाकून गुरु म्हणजे कसं आहे की या दोन्ही कांते स्वप्नीची गेली आपल्याला स्वप्न पडते. या स्वप्नात गुरु आणि शिष्य दिसतात. पण ती जागा झाल्यावर म्हणजे दोन्ही कांते व्यवहारात घर निघायचं की स्वप्नामध्ये एक सुंदरी माझ्याजवळ आली आहे. आणखी तिचा मी उपभोग घेणार आहे. परंतु तेवढ्यात जागा झाल्यावर ती सुंदरी राहत नाही. तू त्याशी भोग घेणारा तोही राहत नाही. आणि तू पुन्हा निराळा राहून आणि गुरुही जातो आणि शिष्यही जातो. ही सुंदरी आणि तरुण हे जे गुरु शिष्य ह्या अर्थाने त्यांनी वापरलेले. दोन्ही कांते एकमेकावर प्रेम करणारी दोघं द्वैतातून हा तो गुरु आणि मी शिष्य हे दोन्हीच्या दोन्ही नाहीचं होऊन गंमत काय होते की नाना बिंबपणासाठी जीवन प्रतिबिंब नसे. आपण प्रतिबिंब होता अशात आणि गुरु त्याच्यात पाहत असतो स्वतःच स्वरूप. तर गंमत अशी की गुरु आपलं तोंड बाजूला केल्यावर त्या आशात काही राहतं का? तसं खरोखरी गुरुची भेट ज्या वेळेला होते त्यावेळेला काय होतं की नाना बिंबपणा सविसे घेऊन प्रतिबिंब नासे. एवी मेदे वंद्यत्व तैसे वंदितेनेसी. म्हणजे वंद्यत्व हे गुरुचं स्थान झालं आणि वंदिता हा शिष्य झाला. तर वंद्यत्व आणि वंदिता दोन्ही नाहीसे झाले. म्हणजे काय झालं की दोन्हीही नाहीसे झाले. म्हणजे त्या ठिकाणी गुरुही नाही आणि शिष्यही नाही. किंबहुना नव्हावे कोणीची या अशा अवस्थेला तो नव्हते. पण या सगळ्याला कारण निष्ठा ही आहे. आपली निष्ठा कशी आहे, माझं अनन्यत्व कसं आहे याची तपासणी प्रत्येकाने करून होता होईल शक्य तेवढं अनन्य होण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच गुरुची साधना. आणि ती ते अनन्यत्व किंवा साधना म्हणजे कशी आहे तर गुरु दारूची यावर निशंकपणानं जाणं, त्याच्या संबंधानं शंका घेणं की ह्यानी काही होईल का, ह्यानी झालं नाही तर काय करायचं वगैरे वगैरे या शंका न काढता अगदी निशंकपणानं गुरुचा शब्द हा गुरुच्या व्यक्तीपेक्षा मोठा आहे. गुरु हे जे नाही म्हणून जे तत्व आहे तिथपासून गुरुचा शब्द या व्यक्तीच्या मार्फत आपल्या समोर येतो, आपल्या कानात पडतो आणि तो त्या स्थळाचा वेध देणारा तो शब्द असतो. म्हणून त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याला तुम्ही नेम म्हणता. पण तो नेम तितक्या निष्ठेनं झाला तर तो नेम फलदायी होईल. आणि फलदायी प्रत्येकाच्या मनामध्ये अमुकच वेळेला होईल असं नाही. जेवढी त्याची ज्या प्रमाणात निष्ठा असते त्या प्रमाणात
कमी जास्त प्रमाणात लवकर उशिरा कसा का होईना पण निश्चितपणे तो त्या सत्यशुद्धी जिथून ती सुरुवात झाली तो शब्द आला, ती प्रेरणा आली, ती समिती आली, ते ज्ञान आलं, ज्ञानाचा किरण आला. ह्या किरण आलेल्या त्या किरणाच्या बरोबर त्या मार्गाने गेलं म्हणजे सत्य शेवटी तुम्ही सूर्यप्रकाशासाठी सूर्यापर्यंतच जा. म्हणून सद्गुरू संबंधानं कोणतीही शंका घेणं त्याच्या इतकी वाईट गोष्ट. आता गंमत पुढे आहे की हे जे स्वरूप आहे ह्याला ज्ञानदेव निवृत्ती असू. निवृत्ती म्हणजे काय की निवृत्ती हे एका अवस्था दर्शक असा शब्द आहे. तर त्या अवस्था दर्शक दृष्टीनं त्यांनी तो निवृत्ती शब्द वापरलेला आहे. निवृत्ती म्हणजे व्यक्ती असं नव्हे तर निवृत्ती हे तत्व आहे आणि ते तत्व त्यांनी अशा तऱ्हेने वापरलं. आता उदाहरणार्थ आपण त्याच्या ओळख घेऊ की नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ती वाढविता तिथे निवृत्ती. तरी या नावाची वायुवृत्ती खेळीची हा जर तुम्हाला ह्याच्या ठिकाणी प्रवृत्तीच नाही तर निवृत्ती येणार कुठून, वाढवणार कुठून? प्रवृत्ती ही अंतर्मुखतेने म्हणजे निवृत्ती होते, पण प्रवृत्तीच नाही तर निवृत्ती कुठून येणार? म्हणून नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ती वाढविताची काही निवृत्ती या नावाची हे वायू उंची फिरीची ना टाकीत नाही. ते स्थळ धरून बसलाय तो आणि मग त्याला पुढे त्यांनी असं सांगितलं निवृत्तीची सव नाही. ज्या ठिकाणी काही नाहीसं करायचं किंवा टाकून द्यायचं ज्याच्यापासून दूर सरायचं असं काही नाहीच. निवर्त्याची तव नाही मग निवर्तनीला हा काही काय सोडणार आहे? हा याच्याजवळ सोडायलाच काही जर नाही तर हा सोडणार काय? तरी निवृत्ती या नावाच्या काही कैसा द्यायचं त्याला निवृत्तीच्या हे नावाने कसा राहायला लागला तो त्याच्याजवळ जर निवृत्ती नाही निवर्त्य जाईल नाही आणि मग तुम्ही त्याला निवृत्ती का म्हणता असा त्यांनी प्रश्न केला. तेव्हा त्यांनी उत्तर असं दिलं की सूर्याचे अंधारू काही झाला होता गोचरू तरी तमारी हा डगरू आला जायचा. सूर्याच्या समोर अंधार कधीही सूर्याने पाहिलेला नाही. हा सगळ्यात सिद्ध गोष्ट आहे. त्याला सिद्ध करण्याची काहीही जरूर नाही अशी ही वस्तू आहे. तर तरी सुद्धा तमारी म्हणजे अंधाराचा नाश करणारा ही पदवी सूर्याला आहे. तसं याच्याजवळ निवृत्ती काही नाही तरी सुद्धा याला निवृत्ती हे नाव का आलं तर लटिके येणे जडे येणे उजेडे न घडे तेही घडे याची या भावा. याच्या बाहेरच्या योगाने जे कधी घडणं शक्य नाही आपल्या मनी मानसी सुद्धा नाही अशा गोष्टी घडून जातात. अशा गोष्टी घडून जातात हे असल्यामुळे त्याला निवृत्ती हे नाव दिलं. आणि पण इतकं जरी झालं त्याच्या मायेनं या सगळ्या गोष्टी घडतात हे जरी कबूल असलं
तरी सद्गुरूची गाठ घ्यायची किंवा त्याला मिळायचं म्हणजे त्या मायेवर विश्वासून चालत नाही. हा माया विषयी जावीशी ते माईक म्हणून वाईशी. सद्गुरूंनी माझ्यावर प्रेम केलं, अत्यंत चांगल्या तऱ्हेनं मला वागवलं, मला रस्ता दाखवला, अमकं तमकं हे सगळं मायेतच आहे. ते माईक म्हणून वाईशी. पण तो काय पाहत असतो? फक्त निष्ठा. निष्ठा ही मायेच्या पलीकडची गोष्ट आहे आणि निष्ठा पाहत असतो. निष्ठेच्या योगाने तो वश. म्हणून हा गा मायावशी जावीची ते माईक म्हणून वाढीची. आणि अमायिक तरी नव्हती कोणीही विषयी. मायेला सोडून जर पाहायला लागलं तर पंचविषयामध्ये तो येत नाही, शब्दामध्ये येत नाही, स्पर्शामध्ये येत नाही, तुमच्या शब्दस्पर्श रूपामध्ये येत नाही, रसामध्ये येत नाही, गंधामध्ये येत नाही. म्हणून आता आपल्याला काय सवय लागली की कोणत्याही गोष्टीचं ग्रहण करायचं म्हणजे या पंचविषयात मतच असतं आणि ह्या पंचविषयात तो सापडत नाही. म्हणून ज्ञानेश्वरांनी नमस्कार केला की शिव शिव सद्गुरू तुला गूढ हा काही इतकं गूढ आहे असा न समजण्यासारखा आहे. तुझा नमस्कार असतो. माझे हात टेकले म्हणून शिव शिव शुक्र माझे हात टेकले. एकाही निर्धारा धरू देताची कोणत्याच गोष्टीला तू चिकटू देत नाहीस मला. मग पुढे त्यांनी थोडस शांत झाल्यावर मग काय की नामे रूपे बहुवती उभवली सांडली ओस. निरनिराळ्या नावानी निरनिराळ्या रूपानी भाग आला. परंतु सत्य शेवटी त्या नामामध्येही काही राहिलं नाही, रूपामध्येही काही राहिलं नाही. ह्या नामरूपातीच अवस्थेतूनच तू सत्ता चालवतो साधतो. तुला जे कार्य करायचं ते कार्य तू ह्या नामरूपातीच अवस्थेतूनच करतोस. हे नामरूप सगळं नाशवंत आहे आणि तू मात्र अविनाशी आहे. त्या अविनाशीपणातून तू माझं कार्य करतोस किंवा कोणाचंही सगळ्या जगाचं कार्य करतोस. हे जे आहे हे करीत असताना सुद्धा तुला काही मोठा आनंद होतो किंवा संतोष होतो अशी गोष्ट नाही. तुला दुःख कारण काय असतं? शिवधर्मी म्हणजे काय? सगळे विकार विचार मान्य संकल्प विकल्प वगैरे सर्व हे सगळे तत्रैव संप्रलीयन्ते शांतरूपा निरंजना सहाराधक चित्तेन चित्त. ह्या सगळ्या गोष्टी चित्तात साठवलेल्या असतात. त्या सगळ्या गोष्टी सह चित्त सहाराधक चित्तेन प्रलीयन्ते मुळापासून सगळं त्यामध्ये विलीन होतं. अशी जेव्हा अवस्था होते तेव्हा तो शिवधर्मी होतो आणि हा शिवधर्मी हे गुरुचे स्वरूप आहे. आणि मग त्यामुळे काय होतं की त्यामुळे त्याला संतोष होत नाही, दुःख वाटायला लागतं. कारण यस्मात त्या शिवधर्मी झालेल्याचे गुण जरी निर्गुण आहे तो तरी सुद्धा तो प्रकृतीमध्ये प्रकृतीचे गुण घेऊन काय करतो? यस्मात सर्वमयो जीवा सर्वभाव समुद्भवा तत्संवेदन रूपेण कालात्म प्रतिपत्तिका. गंमत अशी सगळ्या जीवांच्या जीव जिंकणारे जे आहेत
त्या प्रत्येकाची समरसता तस्मात सर्वमय जीव प्रत्येक जीवाशी समरस होऊन त्याची सुखदुःख त्याचे आचार विचार अडचणी सुखाच्या अवस्था दुःखाच्या अवस्था शारीरिक पीडा मानसिक पीडा वगैरे सगळं दिसत आहे त्या सगळ्याचा अनुभव त्याला घेत असतो. आणि प्रकृतीमध्ये जोपर्यंत जीव आहे मनुष्य देह धारण करलेला किंवा इतर कोणताही देह धारण केला तरी तर देह प्रकृतीचा आहे आणि प्रकृतीच्या संघाने जीव हा सुखदुःख भोगीत असतो. जीवाला स्वतःला सुख नाही दुःख नाही काही, परंतु प्रकृतीच्या संघात राहिल्यामुळे गंमत अशी की ज्याची त्याला नाही तो पण शेजाऱ्याला नाही तो प्रकृती वाटेल त्या भानगडी करते पण जीवाला त्याची दुःख नाही. तो शेजारी आहे त्या प्रकृतीच्या जरी खरा आहे तरी त्याच्यात गुरफटून जातो आणि त्याचा उपद्रव तो जीव आपल्याकडे करून येतो आणि सुखदुःख भोगतो. ज्या सुखदुःख भोगणाऱ्या जीवाशी सद्गुरू एकरूप आणि एकरूप झाला त्याचं सगळं अगदी म्हणजे सरतीशेवटी तद्भाव म्हणजे तोच स्वतः सगळ्या त्याच्या प्रकृतीसह आणि जीवभावासह सगळ्याशी एकरूप होऊन गुरु ते सगळं आपलं काम करत असते. त्याचं कारण काय आहे? त्याचं काम काय असतं की जीव घेतलेली यावेळी चालू निर्मिती आहे. ह्या सगळ्या एकंदर प्रकृतीच्या बंधनात सापडलेला किंवा अडचणीत सापडलेला जो जीव आहे त्याला त्या प्रकृतीतून ओढून बाजूला काढणे हे त्याचं काम असतं. आणि जीव हा प्रकृतीत दुर्फटला असल्यामुळे त्या जीवाला प्रकृती सोडायची म्हणजे अत्यंत दुःख होतं आणि ते दुःख दूर व्हावं लागतं. म्हणून गुरुला संतोष होत नाही कार्यामध्ये, त्याला दुःख होतं आणि कर्तव्य की जीव घेतलेल्या हा जीव माझ्या हस्तगत झाल्याशिवाय किंवा जीवाभावानं हा जीव माझ्याशी आल्याशिवाय मी त्याचं काम कधी कसं करू ही अडचण त्याच्या ठिकाणी असते. म्हणून तुम्हावर होतं त्या सगळ्या तुम्हाला धडा शिकवण्याचं शक्तीचं काम असते आणि तुम्हाला धडा शिकला तुम्ही तर ती अडचण किंवा त्या भानगडी पुन्हा होत नाही. परंतु इथपर्यंत तुम्ही त्या गोष्टीपासून काय धडा घ्यायचा हा जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत ते तसंच चालू राहते. कारण काय आहे की त्याला तो जीव मोकळा केल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही आणि जरी दुःख होतं तुम्हाला त्या परिस्थितीपासून वेळ काढताना म्हणजे तुम्हाला मारून टाकून नव्हे जिवंतपणातच तुमच्या सगळ्या प्रकृतीचे जे एकंदर मी भोगतो माझं शरीर माझं सुख माझं दुःख हा माझा असं झालं वगैरे हे जे आहे सगळं ह्या सगळ्यातनं बाहेर काढणे आणि सगळ्यात मोठा पाश हाच आहे आणि हाच मनाशी एक होऊन संकल्प करतो. हा जो अहंकार आहे हा अहंकार या अहंकाराच्या बंधनातनं आणि मनाच्या संकल्प मन आणि अहंकार एकत्र झाले की संकल्प सुरू होतात आणि म्हणून त्या मनाचं आणि अहंकाराची जोडी फोडायची. ही जोडी फोडताना गंमत अशी की त्या अहंकाराने नेहमी दुःख होतो तो दुखावला जातो आणि तो आपलं सगळं दुःख त्या जीवावर टाकतो. आपलं सगळं दुःख जीवावर टाकल्यामुळे गंमत अशी की त्याला ते दुःख जे आहे जीवाला होणार ते
सद्गुरूचं आणि जीवाचं ऐक्य असल्यामुळे सद्गुरू याचे काही आणि आपण काय म्हणतो, अहो आमच्या अडचणी येते सद्गुरू तर निवांत बसले, त्यांना काय, त्यांना सुख नाही दुःख नाही, पण आमच्या दुःखाकडे लक्षच नाही. लक्ष नाही तर कसं आहे, लक्ष आहे म्हणून तर तुमच्यावर सुख दुःख येत आहे आणि तुम्हाला शिकवायसाठी येत आहे. हे निष्ठेतून उत्पन्न होत, निष्ठेशिवाय उत्पन्न होत नाही. म्हणून आपली स्वतःची निष्ठा ही गुरुच्या बाबतीमध्ये अत्यंत श्रेष्ठ सेवा आहे. पुढे जीव घेतली आहे चालवण्याची साधन, मृत्यू उरे स्वामीपणे तेही नव्हे. मी आता सद्गुरूची सेवा केली आणि सद्गुरूची गादीवर मी सद्गुरू म्हणून बसणार आहे, ही गोष्ट तिथे नाही. आम्ही नेहमी सद्गुरूच्या गादीवर बसणारे ते पुन्हा सद्गुरू आहोत, ही आमची कल्पना आहे. म्हणून सद्गुरूला गादी, सद्गुरूला गादी नाही. सद्गुरू हा त्याला जर काहीच नाही तर गादी तरी कुठून असेल. आणि तो स्वतः जर काही नाही तर शिष्य तरी काहीपणाने उरेल कसा. शिष्य सुद्धा काहीपणाने उरू शकत नाही. म्हणून मृत्यू उरे स्वामीपणे तेही नव्हे. मग आता म्हटल्यावर मग काय म्हणे, आम्ही निदान आत्मस्वरूप तर होऊ की नाही. सद्गुरू हा आत्मस्वरूप आहे असं आम्ही म्हणतो, तेव्हा निदान आत्मस्वरूप तरी आम्ही होऊ. पण तिथे सुद्धा त्यांनी काय म्हटलं, विशेषाची नावे आत्मत्वही न सारे. मी आत्मा आहे हे सुद्धा गुरु कबूल करीत नाही. मी आत्मा आहे म्हणताना काहीतरी असती ही गोष्ट आहे. आणि गंमत अशी की नाथपंथी किंवा शिवसंप्रदायी किंवा शक्ती संप्रदायी कोणीही जरी झाले तरी ते सत्तेशिवटी काय म्हणतात, आदेश. आदेश हा त्यांचा आशीर्वाद असतो. कोणीही अलक्ष लक्ष म्हणून म्हटलं म्हणजे त्याला प्रतिसाद म्हणून आदेश हा शब्द आहे. आदेश याचा अर्थ आपण काय म्हणतो, आज्ञा, हुकूम, आशीर्वाद, अनुकूल करतो. तसं नाही. तर त्याची व्याख्या गोरक्षनाथाने अशी केली आहे की आत्मेची, परमात्मेची, जीवात्मेची विचारणे त्रयोः ऐक्य संभूती आदेश इति कीर्तिता. तिन्ही एकत्र झालेले आहेत तरी पण गुरुस्वरूप नव्हेच. गुरुपण त्याच्यापेक्षा मिळायच आहे, परंतु ह्या पदावर तुम्ही गेल्यानंतर मग तुम्ही या ठिकाणी स्थिर आहे म्हणजे गुरु आपोआप तुमच्यामध्ये येईल. हा अशी त्यांना नुसती जोर देणं, धीर देणं अशा अर्थाचा हा शब्द आहे की ह्याच ठिकाणी तुम्ही स्थिर व्हा. आत्मा, परमात्मा आणि जीवात्मा ही तिन्ही एकत्र झालेली आहेत. तेव्हा ऐक्य संभूत नुसती धीर देणं, दुजोरा देणं अशी गोष्ट. तसंच मुद्रा ही काय, तर जीवात्म परमात्मनोः आनंदः. उभय का आनंद कशाचा होतो जीवात्मा आणि परमात्मा यांना, की उभयोः ऐक्य संभूती मुद्रेची परिस्थिती.
जीवात्मा आणि परमात्मा ह्या दोन्हीचं ऐक्य झालं. आत्मा पुन्हा निराळाच राहिला, दोन्हीचं ऐक्य झालं. ह्या अवस्थेला मुद्रा असं म्हणतात. आणि जीवात्मा आणि परमात्मा ह्याचं ऐक्य झालं म्हणजे जीवात्म्याचं निराळा अस्तित्व राहत नाही, तो परमात्मा स्वरूपच होतो. आणि परमात्मा स्वरूप म्हणजे सगळं जेवढं मायेनं भरलेलं आहे, ह्या मायेनं भरलेलं जे आत्म्याचं निराळ स्वरूप आहे त्याला मुद्रा असं म्हणतात. म्हणून हे विश्वची माधुरी घडव किंबहुना हे विश्वची माधुरी घडव ऐशी दयाची मतिस्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. ही जी ज्ञानेश्वरांनी अवस्था उभी घातलेली आहे ही ह्या मुद्रा ह्या अवस्थेची दर्शन. आणि ही मुद्रा नाथपंथामध्ये किंवा इतर कोणत्याही याच्यामध्ये सरती शेवटी अहंकाराचा नाश हे सगळ्या साधनाचं सार आहे. मी निराळा, तो मी निराळा न राहता माईक जर जरी असलं तरी मी परमेश्वरानेच उत्पन्न केलेलं आहे. मायेला निराळा अस्तित्व परमेश्वराशिवाय आहे का? म्हणून सगळं खरं आहे, खोटं काहीही नाही, त्याज्य काहीही नाही. सगळ्या गोष्टी परमेश्वरानंच निर्माण केलेल्या आहेत आणि त्या सगळ्याशी एकरूप होणं, त्याच्यामध्ये बरं वाईट मी आणि दुसरा हे न पाहणं ही मुद्रा. ही मी न मी निराळामध्ये मी सगळ्याशी एकरूप असता आहे. ही मीन मुद्रा ही नाथपंथाची आणि कोणत्याही आदिनाथ जो आहे हा आदिनाथ सगळ्या एकंदर परंपरांचा सद्गुरू आहे. आणि सद्गुरूलाच आदिनाथी पत्नी आहे. पासून आदि गुरु शंकरा. आदी आ म्हणजे कोणत्याही तऱ्हेची मर्यादा, कोणत्याही तऱ्हेची आदी न, कोणत्याही तऱ्हेची मर्यादा ज्याला नाही. आणि ज्याची उत्पत्ती केव्हा झाली आहे किंवा कुणी केली आहे तीही नाही. न अथ, अथ म्हणजे सुरुवात, सुरुवातही नाही, आणखी कोणत्याही तऱ्हेची मर्यादाही नाही. म्हणून गुरुचं स्वरूप आहे यत्नस्थितं मिलन सर्वं कार्यं यस्माच्च निर्गतं तस्यानावृतो रूपत्वात् न निरोधोऽस्ति कुत्रचित्. कुठेच त्याला मर्यादा नाही आहे. असं अमर्याद स्वरूपाचं गुरु स्वरूप असताना आणि ज्याचा एक किंचित यत्किंचित भाग. आपण आत्ताच डॉक्टर धनेश्वरांचा प्रत्यक्ष आवाज 29 वर्षापूर्वी ही कॅसेट अत्यंत साध्या टेप रेकॉर्डरवर ध्वनिमुद्रित केलेली होती. आपणास असं लक्षात येईल की सुरुवातीस हे रेकॉर्डिंग करत असताना धनेश्वर डॉक्टरांनी त्यास विरोध केलेला होता. परंतु सद्गुरू शंकर महाराज यांचीच अशी इच्छा असावी की आपल्या सर्व पुढील भावी प्रेमीजनांकरता हे अत्यंत महत्वाचे असे निवेदन हे सुरक्षित राहिले आणि आपणापर्यंत ते पोहोचवण्याचं एक फार मोठं सद्भाग्य मला मिळालं. माझं नाव आणि पत्ता पुढील प्रमाणे: शशिकांत देव, B605 मेघस्पर्श, बिबवेवाडी, महावीर इलेक्ट्रिकल दुकानाचे मागे, पुणे 37. मोबाईल नंबर 9822025090. ही कॅसेट ऑडिओ व CD या स्वरूपात आपणास पुणे येथे फ्रेंड्स म्युझिक सेंटर, डिजिटल ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ, सदाशिव पेठ, टिळक स्मारक मंदिरासमोरील रस्ता, पुणे या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यांचा फोन नंबर 020-244-62469. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.
सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद.